अखेर मित्रांनो सुप्रीम कोर्टातून सगळ्यात मोठी बातमी आली असून ठाकरेंच्या 6 बंडखोर गद्दार खासदारांना सुप्रीम कोर्टाने थेट दिला सर्वात मोठा झटका। तर सुप्रीम कोर्टाची नोटीस आणि अपात्रता होणार सिद्ध। तर मित्रांनो या 6 खासदारांपैकी 5 खासदारांची खासदारकी धोक्यात, आता लागते पुन्हा पोटनिवडणूक। सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं आहे मित्रांनो, काल संध्याकाळी झालेल्या सर्वात मोठ्या सुनावणीच्या दरम्यान उद्धव ठाकरेंना हा सगळ्यात मोठा विजय साकारण्यात आला आहे। तर त्या बातमीचं नेमकं काय कारण आहे, उद्धव ठाकरेंनी कसा विजय केला आहे जल्लोष, तर बघूया। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून पळून गेलेले, गद्दारी केलेले काही खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत निधीसाठी गेले होते, पैशांसाठी गेले होते, मात्र आता त्यांना खूप मोठा धक्का बसल्याची बातमी समोर येत आहे। शिवसेना शिंदेगडातून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांना सुप्रीम कोर्टाने सुनावलं असून थेट खासदारांना सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली आहे। नोटीसमध्ये नेमकं म्हटलं आहे काय, त्यांची आमदारकी खासदारकी जाऊन शिंदेंच्या शिवसेनेला नेमकं काय त्यांनी शिक्षा केली हे देखील जाणून घेऊया। खासदारांच्या अडचणीमध्ये प्रचंड स्वरूपामध्ये वाढ झाली असून ही वाढ आता आगामी काळात एकनाथ शिंदेंना खूप मोठ्या महागात पडू शकते। बातमीकडे जाण्याच्या अगोदर मित्रांनो, आपण महाराष्ट्रात गेल्या 6 दिवसांपासून ज्या प्रकारचं राजकारण केंद्रात, दिल्लीत आणि मुंबईत चालू आहे त्याला कंटाळून लोकांनी भाजप शिंदेसेनेला फैलावर घेतलं आहे। त्यातच हा निकाल आल्यामुळे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीला मात्र हा जबर धक्का आहे। बघूया बातमी सविस्तर, नेमकी अपडेट काय आहे ती। शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली। या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देत स्वतंत्र गट स्थापनेची मागणी केली। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गटाला मान्यता दिली। या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। हा उद्धव ठाकरे यांना मोठा झटका होता। परंतु 6 खासदारांनंतर विधान परिषदेचे उपसभापती म्हणून सचिन अहिर यांनी थेट अर्ज भरला। ठाकरे गटातून मोठी बंडखोरी होताना दिसते। असं असतानाच मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी मात्र या 6 खासदारांना सुप्रीम कोर्टामध्ये अडकवण्याची जोरदार तयारी पहिल्या दिवसापासूनच तयार केली होती। ज्या दिवशी हे बंडखोर गद्दार खासदार फुटले त्या दिवशी त्यांनी गट केला। त्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती। बंडखोरी केलेल्या 6 खासदारांना तेव्हाच मोठा दणका बसला होता। ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांना आता तर थेट सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली आहे। लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली। याच याचिकेनंतर या खासदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे। नेमकं नोटीसमध्ये काय ते आता आपण जाणून घेऊया। हा मोठा झटका 6 खासदारांना आहे। लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने देखील थेट आदेश दिले आहेत। 6 फुटीर खासदारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली। हेच नाही तर या नोटीसला 2 आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे आदेश थेट देण्यात आले आहेत। 6 खासदारांसाठीच नाही तर एकनाथ शिंदे यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। आता या 6 खासदारांकडून नक्की काय उत्तरे दिली जातात ते पाहण्यासारखे ठरेल। यापूर्वी या 6 खासदारांना पक्षाकडून नोटीस देण्यात आली होती। या नोटीसला 7 दिवसांमध्ये उत्तर देण्यास सांगितले होते। आता मात्र कोर्टाने खडसावले आहे। यापूर्वी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्याकडून 6 खासदारांना नोटीस पाठवण्यात आली होती। त्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टाकडून नोटीस पाठवण्यात आली। या दोन्ही कारणास्तव आता मात्र या एकाही खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आता मंत्रिमंडळ घेता येणार नाही। कोणत्याही प्रकारचं मंत्रिपद घेता येणार नाही, कारण की आता केस थेट आहे सुप्रीम कोर्टामध्ये। सुप्रीम कोर्टाच्या नोटीसला 2 आठवड्यात 6 फुटीर खासदारांनी उत्तर द्यावे लागणार आहे। खासदार ओमराजे निंबाळकर, संजय उर्फ बंडू जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे यांनी शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी केली। ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यात राबवण्यात आलं, मात्र शिंदेंना या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने खडसावलं असून या भागात त्यांना मात्र जबर धक्का मिळाल्याची बातमी समोर येत आहे। 6 खासदारांच्या मतदारसंघात पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी। या 6 खासदारांना 6 वर्षीय निवडणूक बंदी द्यावी। यांना निवडणूक लढवण्यासाठी बंदी दिल्यानंतर पुन्हा कोणत्याही पक्षात होणार नाही असं देखील सांगितलं आहे। यामुळे पुढील 8 दिवसामध्ये या खासदारांकडून काय उत्तर येते त्यावरती त्यांची अपात्रता सिद्ध होईल। 6 वर्षे बंदी आल्यानंतर मात्र या खासदारांना पुढील 10 वर्षे राजकारणापासून अलिप्त राहावं लागेल। ही देखील तेवढीच मोठी अपडेट आहे। मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने खेळलेली चाल या 6 खासदारांच्या अंगलट येईल याबद्दल आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.